नक्कीच होईल यात ती मात्र शंका नाही, कारण तुम्ही एवढं जे काही करताय ते फार आहे. आपण हे करताय आणि शिवरायांचा वारसा चालवण्याचं एक ज्वलंत असं कार्य तुमच्याकडून काही गोष्ट आहे. कला हौशी आहे, हौशी कलाकाराला नेहमीच प्राधान्य द्यायचं असतं. आमचा तुमचं नाता काय, जय जिजाऊ जय शिवराय. एवढं भरपूर केली. नक्कीच हे सर्व बाळ गोपाळ जे आहे हे पुढचे आपले शिवराय आहेत आणि त्यांनी असंच समाजकार्यामध्ये वारसा आपण जपला पाहिजे, जोपासला पाहिजे आणि त्यांच्या पालकांना विनंती आहे की त्यांना प्रोत्साहन द्या. नक्कीच ते पुढे जातील. आजच्या शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना लक्ष शुभेच्छा व्यक्त करतो. थोड्या जवळमध्ये अरे आम्ही शिवजयंतीला गेलेलो ना, त्यांनी वॉलवरती पूर्ण शिवाजी महाराज काढले. आता लाईव्ह काढले बघितले शिवाजी. यावर्षी आम्ही पद्मभूषण ठरवलेलं राजा, पण पाऊस पडला कॅन्सल झालं. 3 दिवस मुलांना धोंडकर यांचं आणि समीर पवार या दोन मान्यवरांचं स्वराज्य शिलेदार संस्थेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृपया कासा किल्ला असेही म्हटले जातात, कारण हा जो किल्ला आहे हा कासा गेटवर बांधला गेला आहे. हा किल्ल्याचा जो बुरुज आहे ह्या बुरुजांचा आकार कमलासारखा आहे. या किल्ल्याचं नाव पद्मदुर्ग असे ठेवले. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1676 साली बांधला होता. हा किल्ला बांधताना भरपूर अडचणी आल्या होत्या, जसे सिद्धीचे सतत हल्ले असून सुद्धा मावल्यांनी सर्व अडचणीवर मात करून हा किल्ला बांधला. विनंतीला मान देऊन या शिवजयंती सोहळ्यात आणि गड किल्ले स्पर्धा प्रदर्शन सोहळ्यात सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले प्रवादी मंडळ अध्यक्ष निकेतनजी तोरंकर यांचं शाल देऊन, तसेच या ठिकाणी समीर पवार यांचं या ठिकाणी शाल देऊन त्यांना आजच्या या शिवजयंतीच्या शुभदिनी त्यांचं यथोचित आदरसत्कार सन्मान मान्यवरांच्या हा किल्ला 2 भागावर बांधला गेला आहे. शुभेच्छा तुम्हाला आणि मुख्य शिवजयंतीच्या किल्ल्यावर खूप काही आणि तुमच्या पुढील वाटचालीची शुभेच्छा स्वराज्य शिलेदार संस्थेच्या आणि वतीने. इमारतीचे वैशिष्ट्य या किल्ल्याच्या चारही बाजूने खारे पाण्याचे समुद्र असून सुद्धा या किल्ल्याच्या मधोमध म्हणजेच मुख्य किल्ल्यावरती गोड पाण्याची विहीर आहे, जिथे आधीची काले म्हणजे शिवकालीन लोक पिण्याचे पाणी भरायचे. या किल्ल्यावरून छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. तो जिंकण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झाला होता, पण तो भिवंडी मार्गी चाल करून स्वराज्यावरती आला. म्हणून महाराजांना हा किल्ला सोडून वापस आडवं सोडून वापस स्वराज्यात यायला लागले. चांगला प्रयत्न सोडा. थोड्याच अवधीमध्ये या ठिकाणी नंबर या ठिकाणी परीक्षक आणि ते या ठिकाणी येतील आणि ताबडतोब सोहळ्यास सुरुवात होईल.
ती शाळेतून आली ना तरी ते स्वर्गीय रक्षक संभाजी तो रात्री झोपोपर्यंत रिपीट एपिसोड असले तरी तेच बघायचे. कसं आहे तेवढं म्हणजे आता पुढच्या वेळेला पुढच्या गेल्याचा अभ्यास करायचा. चलो ऑल द बेस्ट. आधी यायला बघा लय लेट झाला मला 2 तास पाहिजे. पन्हाळा आला की पावनखिंड पावनखिंड आहे किंवा विशाळ सिद्धेशी तुम्हाला त्या गडाची माहिती सांगतो. तर हा किल्ला आहे पूर्णागड. हा किल्ला रत्नागिरीमध्ये जी नदी आहे मुचकुंदी नदी तिच्या किनारी आहे. हा किल्ल्याचा इतिहास असा आहे की हा किल्ल्याचा वापर हा सागरी लढाया ब्रिटिशांविरुद्ध सागरी लढाया व्हायच्या त्या संरक्षणासाठी केला जायचा आणि पूर्वीच्या काही सागरी मार्गाने सुद्धा व्यापार केले जायचे. तर त्या व्यापाराच्या दळणवळणासाठी लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा हा किल्ल्याचा वापर केला जायचा. तर हा किल्ला काही लोकांच्या मते असं आहे की हा किल्ला महाराजांनी बांधला आणि काहींच्या मते असं आहे की हा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी विकसित केला. तर ह्या किल्ल्याचं आता मी रचनात्मक आहे त्याचे वैशिष्ट्य सांगतो. तर हा किल्ल्याला येताच 7 बुर्ज आहे ती आणि हा जो दरवाजा आहे महादरवाजा हा गौमुख प्रकाराचा आहे. गौमुख प्रकाराचं वैशिष्ट्य असं असतं की जोपर्यंत आपण किल्ल्याच्या पायथ्याला जाणार तोपर्यंत आपल्याला गडाचा प्रवेशद्वार दिसत नाही. लांबून असं वाटतं की ही सुद्धा एक तटबंदीच आहे कडा आहे पण जोपर्यंत आपण जवळ जातो तेव्हाच आपल्याला दरवाजा दिसतो. तर पूर्वीच्या काही दरवाजे युद्ध व्हायचे तेव्हा दरवाजे बंद असायचे ना. तर युद्धाच्या दरवाजे तोडण्यासाठी मोठे मोठे लाकडाचे ओंडखे आणायचे जेणेकरून जोरात धक्का मारून दरवाजा तुटेल. पण गौमुख प्रकारामध्ये असं होत नाही. गौमुख प्रकारामध्ये तुम्ही जर ओंडका न्यायला गेलात तर तो ओंडका जातच नाही. कॅपच नसतो ओंडका नेण्यासाठी. म्हणून हत्ती न्यायचे वजनदार हत्ती ज्याने ते हत्ती दरवाजाला धडक मारून दरवाजा उघडले. दरवाजाला टोकं लावले लोखंडाचे प्रत्येक गडावर असतात अशी सुरक्षतेसाठी. तसे हा गडावरती टोकं येते लोखंडाची जी धडक देऊन हत्तीला जखमी करण्यासाठी संरक्षणासाठी वापरलेली असतात. त्यानंतर तुम्ही हा बघू शकता जी तटबंदी आहे तिथे हा बी जंग्या दाखवलेला आहे. जंग्याचा वापर कशासाठी व्हायचा तर युद्ध झालं समजा तर शत्रू सैन्य पहिला पायथ्यालाच येणार युद्धाच्या वेळेला. तर मावळे दगड फेकून त्यांचं अर्ध सैन्य कमी करते आणि समजा अर्ध वाचलेलं सैन्य वरती आलंच आणि तटबंदीपर्यंत आलं तर जंग्याच्या मदतीने गरम पाणी तेल आणि शिसं याचा प्रितेश भोसले यांना मला मी लाईव्ह एक्झाम्पल करून सांगतो. म्हणजे आता समजा वरती दगड आली तर शक्यतो काय करतील ते ढाल घेतील. तर त्यांचा डावा हात शाल व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. प्रितेश डाव्या भोसले हाताचा बळ निकामी होणार स्वराज्य सेना संस्थेचे त्याचा डावा हात हे होणार. शत्रू काय करणार मग उजवाच हात कृष्णाजी पाटील मग अर्धी ताकद गेलेली असताना जबरदस्त मावळ्याला असं एकदम इझी व्यक्तिमत्व पडतं आमच्या की जर प्रभारी शत्रू व्यक्ती. सैन्य आलं दाराजवळ तर पूर्ण ताकदीने त्यांच्यावर मारून धन्यवाद त्यांचं कृष्णाजी सैन्य पाटील तिथे आपल्या संपवून उपस्थितीबद्दल. टाकायचं. आपण आणि आज आम्ही आम्हाला जंग्याचा उपकृत उल्लेख करत केलं होतो. त्याबद्दल त्याचा सतिशा वापर आभार. गरम पाणी तेलासाठी व्हायचं जेणेकरून शत्रू सैन्याचं अंग भाजेल आणि ते तिथे जळतील. छान बोलते. रचना तुझी जी सांगितली. नमस्कार, मी कौस्तुभ पवार. मी या किल्ल्याची रचनात्मक माहिती देतो तुम्हाला. या किल्ल्यावरती एकूण दोन दरवाजे आहेत. एक महादरवाजा आहे आणि एक चोर दरवाजा आहे. महादरवाजा हा गौमुखी आकाराचा दरवाजा आहे जो की ज्याचा एक बुरुज पुढे एक बुरुज पाठी आहे. चोर दरवाजा हा काय वापरला आहे जर किल्ल्यावर समुद्राच्या मार्गे वापरला याचा. या किल्ल्यावरती एकूण 7 बुरुज आहेत व एक दारुगोळाचा कोठारा आहे जिथे सर्व दारुगोळा व सर्व जे हत्यार होते ते ठेवले जायचे. या किल्ल्यावरती एक शिवकालीन तुळस आहे व बाहेरच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. हा किल्ला आम्ही कसा साकारला याची माहिती अर्णव तुम्हाला देईल. नमस्कार, माझं नाव अर्णव. मी या किल्ल्यासाठी काय काय वापरलं ते सांगेन. आम्ही तटबंदी बनवण्यासाठी सनबोर्डचा वापर केलेला आहे. उघड दाखवण्यासाठी आम्ही कागदाच्या भुसाचा वापर केलेला आहे आणि ग्रीनिश दाखवण्यासाठी आम्ही लाकडाचा भुसाचा वापर. चांगलं छान मस्त मस्त. अजून जी माहिती आहे
झाली ना मस्त छान किल्ला आणि मस्त आवडलं भारी माहिती पण सांगितली आणि किल्ला पण जरा असं बघण्याची मस्त आमचा गेल्या वर्षी हा गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी आम्ही आलो होतो दिवाळीमध्ये- किल्ले बघायला हा, आम्ही ते दिवाळीमध्ये- फोटो नाही काढले होते दरवर्षी इथे किल्ले दिवाळीमध्ये बघायला पद्मदुर्गा बांधला दरवर्षी नाही आम्ही कोणीवडतलेच आहे आम्ही आदर्शला मागे आमचं प्रतिष्ठानचा सिंबल आहे मला आम्ही फक्त दरवर्षी असले नाही बांधत तर आम्ही यावर्षी ठरवलं की दरवर्षी फक्त किल्लेच बांधतो तर एक छोटासा मदतीचा हातभार म्हणून आम्ही 6 जूनला जो आपला राज्याभिषेक होता तर आम्हाला स्वराज्य ठाण्याची संस्था आहे त्या लोकांनी आम्हाला प्रत्यक्षात भेट दिली तसेच या रायगडावरती केला सोहळ्यास आम्हाला. तर आम्ही 9 जूनला शिवजयंती तिथूनुसार सोहळ्यास स्वराज्य राज्याभिषेक शिबिराच्या झाला त्या दिवशी आम्ही उपस्थित आमचे झालेले प्रतिष्ठान शिवराज्याभिषेक उघडलं की जे दिनोत्सव असे दुर्गराज प्रत्येक रायगड ज्यावेळेला आम्ही समितीचे दरवर्षी एक गड प्रतिनिधी जातो तर त्या गडावर सन्माननीय जाऊन समीरजी तिथे एक छोटीशी वारेकर मदत म्हणून तिथली साफसफाई व करतो म्हणून आम्ही रंजनजी एक गावडे प्रतिष्ठान खोललं यावर्षी यांचं स्वराज्य शिलेदार संस्थेच्या वतीने छान मनपूर्वक बनवलं आणि हार्दिक मस्त स्वागत माहिती मी विनंती करतो आम्ही रत्नागिरीत आपण ना पूर्ण गड वारेकर साहेब आणि गावडे साहेब यांना की आपण व्यासपीठावर यायचं स्थानपन्न रायगड समितीचे प्रतिनिधी समीर वारेकर व रंजन गावडे साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती आपण कृपया व्यासपीठावर स्वागत. पाय वाटलं आपण जाऊया किल्ला बघायला की ना रत्नागिरीला जाऊ ना थांबूया आपण तिथे ह्याला रितेश काय जावं लागेल इकडे ये ना ती तरवारी सुद्धा आहे ना जिजामध्ये एकदम तलवार मिळेल आमच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्यास उपस्थित झालेले शिवराज्याभिषेक दिनोत्सव दुर्गराज रायगड समितीचे प्रतिनिधी सन्माननीय समीरजी वारेकर साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी प्रितेश भोसले यांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान शाल व सन्मान चिन्ह देऊन करायचं आहे. समीरजी वारेकर साहेब इकडे. फक्त नाही बसते ते नाही फक्त जस्ट सोडलेत ते तो लांबून बघितलं फिलिंग येतो ना त्याला तशी टोक असते ना हां आणि मेन म्हणजे जो पॅच मारण्याची पद्धत तसेच दुसरे प्रतिनिधी रंजनजी गावडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी प्रितेश भोसले यांना विनंती करतो आपण त्यांनाही सन्मानित करायचं आहे. सतत केल्याने ते होत राहणार शाल व सन्मान चिन्ह देऊन झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा स्वराज्य शिलेदार संस्थेच्या वतीने. त्याची प्रतिकृती मी पेंटिंग केलेलं आहे एक केलेलं आहे आणि पुन्हा आपलं भवानी तलवार ती सध्या कुठे आहे त्याचं ठोस आपल्याला आपल्याकडे म्हणजे पुरावे नाही त्यामुळे ती आधी गुलदस्त्यात राहते त्या गोष्टी. भवानी तलवार तुळजा तलवार ती सांगितलं जातं की सिंधुदुर्गमध्ये शिवराजे तसेच सन्माननीय आशिष कुशावर तलवार आहे हे या सोहळ्यास उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तुला स्पेनवरून शिवाजीराजांनी ना आशिष कुशावर मागवले होते आपल्या शिवराज्याभिषेक दिनोत्सव दुर्गराज रायगड समितीचे प्रतिनिधी स्पेनचं ब्लेड युरोपियन ब्लेड आहे मनपूर्वक स्वागत साहेब आपलं. 300-350 वर्ष झाली तरी याला गंज नाही पकडणार बाकीचं आपल्याकडचं पोलाद ते काळं पडलंय बघ म्हणजे अशी तलवार तशी राहते तशीच राहते पातळ ते ओरिजिनल एकदम बारीक आणि 4 फुटाची ते तलवार आहे आहे तिथे आहे प्रितेश भोसले यांना विनंती करतो आपण त्यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. यथोचित आदर सत्कार सन्मान किलो वजन आशिष कुशावर. आहे का ते युद्धावरती जाताना नाही नाही एवढ्या लोकांना गनिमाना मानू शक्य आहे जेवढं धन्यवाद आपल्या हलकं, उपस्थितीबद्दल तेवढं ते वापरायला चांगलं. आणि आपल्याही पुढील वाटचालीस शुभेच्छा. ही पद्धत आहे स्वराज्य आपल्याला शिलेदार वेगळा तरी संस्थेच्या इतिहास वतीने. खूप म्हणजे आता भवानी तलवारीचा इतिहास सावंत घराण्यापासून आलेला आहे संपूर्ण गोवेल्याचे माणगाव होते उपाधी दिली होती त्यांना तुमच्यापासून ते आलेलं आहे पण सातारा गादींकडे ती तलवार आहे असं म्हटलं जातं पण ठोस आपल्याकडे पुरावे नाही नाही पण त्यामुळे आहे ते सगळ्या आपण तलवारीचे मांडणं असं पुरा दिवशी नाही सांगू शकत. बरं त्यामुळे मी जगदंबा तलवारीची पुस्तक ही चौथा शिवाजी होता हे 11 वर्षाचे असताना त्यांचे दिवाण गड किल्ले स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी आपण पार पडत आहोत. ब्रिटिशांचे एक या अधिकारी ठिकाणी 1875 हे नंबर्स या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी हे काम पाहिलं परीक्षकांचं ते रंजनजी गावडे हे या ठिकाणी नावं जाहीर करतील तसं त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्याला ती देऊ केली
आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आता सर्वांनी. इंडियन लोकांचं सगळं मोठं पारितोषिक घेतल्यावर आता नाही. त्यांनी ते प्रिझर्व केलं होतं. त्यांच्या कॅटलॉग मध्ये नोंद आहे हा तशी. ही शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आहे. इंग्रजांच्या पण कॅटलॉग मध्ये पण छत्रपतींचा जो जाप्ता आहे, जाप्ताखाना असतो त्याची नोंद नमस्कार, जय शिवराय. मध्येही आहे. अच्छा या संपूर्ण म्हणजे इतिहास भरपूर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेंटिंग केलेलं आहे. भारी केले छान केले. शिवाजीराजे घोडा आपल्या मावळ्यांसोबत कसे जातात, त्यांच्या तलवारी, भारी केले स्वराज्य शिलेदार संस्था पर्स्पेक्टिव्ह. भारी काढली आहे ना, मस्त काढली. मस्त केले आता. हे यांचं 14वं वर्ष आहे. थँक्यू. आणि हे आता मी एक या प्रभादेवी भागात, प्रभादेवी दादर वरळी या भागात केलं होतं. हा या संस्थेचं खूप मोठं कार्य आहे. शिवकार्यामध्ये त्यांचं नेहमी एक पाऊल पुढे असतं. संस्थेचे सर्व सुनील कदम यांच्यासह सर्व शिलेदार रायगडावर होणाऱ्या तिथीनुसार शिवराज्याभिषेकाला त्यांचा नेहमी सहभाग असतो. वासुदेव कामत चित्रकार, थोड चित्रकार त्यांनी काढलेले आहे. धुरंधर आज आपण छान आहे. बरेच लोकांनी किल्ले बांधणी स्पर्धा घेतली. या किल्ले बांधणी स्पर्धेचा पारदर्शी वितरण समारंभ आता सुरू करत आहोत. त्याला 2-3 तासात केलं. 2-3 तासात मस्त आता. प्रथम आपण उत्तेजनार्थापासून सुरुवात करणार आहोत. काढले आता हे फोटो छान आहे. हे माझ्या मैत्रिणीने काढलंय. प्रथम उत्तेजनार्थ आहे हे एक काढलंय आणि हे किल्ले विजयदुर्ग पाहिजे आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. जय भवानी. धन्यवाद स्वराज. सुंदर तुझी 3 घोषवाक्य, गड किल्ले, हे चांगले गडांची माहिती मिळावी. कोणाचं काय असेल त्याप्रमाणे आपण करतो. आम्ही राहणार रत्नागिरीचे आहे. स्वराज्याच्या 4 छत्रपतींचे कॉइन्स आहेत. छत्रपती शिवाजी महाराज काय जुन्या काळातले हा तेव्हाच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी दिले कारण का त्यांचं नाव शंभू आहे. बरोबर, संभाजी नाही, त्यांचं नाव शंभू आहे, त्यामुळे संभाजी आपण दिलं आहे. कारण का कॉइनच्या एका बाजूला श्री राजा शंभू, एका साईडला छत्रपती. तसंच महाराजांचं पण नाव शिव आहे. जी हे रिस्पेक्टफुली लावलेलं त्याकडे, जसं तो बोलतो तानाजी, येसाजी, मुरारी, तो तसं. हे काय आपण हे काय बोलतात हे मुद्रा म्हणजे हे कॉईन आहे. पॉईंट आहे त्या कॉईन पहिल्यातले. अच्छा, ते अजून जपून ठेवलेले आहेत. पहिल्यातले कॉइन. आता आम्ही रत्नागिरीचा एक किल्ला बघायला जायचा आम्हाला, तर आम्ही तिथे जाणार नाही. आणि हे काय आता हे दादा हे काय हे पण शंभूच आहे. हे आहे ना तीच आहे. ही शंभूराई बोलतो. शंभूराई. तशी शिवराई ही शंभूराई, ही राजाराम महाराजांची रामराई, त्याची शाहू. जसे राजे येत गेले तसं मग त्यांचं सांभाळून ठेवले ना एवढे बघ. आठवणी आहे ना म्हणजे आपल्या शिवरायांची, बरोबर ना, छत्रपती शिवाजी महाराजांची. हे महाराजांनी राज्याभिषेकच्या वेळेला काढलेलं सुवर्ण होऊन आहे. हा, फक्त महाराजांनी पाहुणे जे आलेले त्यांनाच केलं होतं. हा, आणि हे कॉमन लोकांसाठी. पण ते मेन आहे ना, ते गोल्डन आहे ना, गोल्डन. हे पूर्ण सुवर्ण होऊन. आता ही रेप्लिक आहे, ही ओरिजिनल नाही आहे. याची आताची किंमत त्याची जवळपास 1.5 कोटीच्या आसपास आहे. एका होऊनची किंमत तेव्हा आत्ताचं सांगतो. आताचा 1.5 कोटी आसपास आहे ना. आणि ही खूप रेअर आहे. रेअर आहे. आणि हे वाघ नका आहे ना आता. हे वागणे आहे. तसे वेगवेगळे तरीके 4-5 तरीके सर्व वापरायचे महाराज. मग भारी समज नाही कोण आला. हे जुनं आहे, हे आता बनवलेलं आहे. हे जुनं आहे. हे जुनं आहे. जुन्यातलं आहे. हे फोटो काढले.
महाराजांनी अफजल खान लग्नासाठी वापरलं. हा म्हणतो लोकांना काय हे नाही म्हणत देऊ शकतो नीट पकडे नाही ना असं घेते वाघनख आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चांदीसारखं वाटतं ही अफजल खानाला मारलेली ना मित्रांनो पोटात, ही वालीच आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता ही पुराण्या जमान्यामधली तेव्हाच्या काळातली मित्रांनो. आणि आपण महेश सारखा दिसतो ना तो? 100 रुपये एक. हा महेश सारखा दिसतो ना? नाही ठीक आहे नाही महेश महेश आता सर हा हातकाड ते बोलले भाई माझ्याकडे आहे, ते हे माझ्याकडे आहे. त्यातले पैसे माहिती आहे ना ते पैसे फॉर प्राईस. राज्याभिषेक झाल्याच्या नंतरची ही शिवरायांचे प्रकार असतात. ही पाव शिवराई आहे, ही अर्धी शिवराई आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर या शिवराई भिवंडी झाल्या. हा भिवंडी शिवराई इथे बघितलं की शिवलिंग भारी आहे. पहिल्यापासून ते हा बंद झालेपर्यंत सगळे 5 वर्ष. हा हे बंद झाले 50 पैसे ना हे 50 पैसे हा बरोबर बोलले बरोबर. हे आपला 1.5 रुपया पहिल्यातला नाही पार्लमेंट आहे, वैष्णवदेवी आहे, योगा दिवस झाला होता तेव्हाचं आहे. अजून इंडिया आफ्रिका ट्रेडिंग सेंटरचं आहे. इथे 5 रुपयामध्ये भगतसिंगची मिंट आहे. हा हे आहे माझ्याकडे भगतसिंग माझ्याकडे जपून ठेवलेले पैसे आहेत, एवढे पिशवी भरून ठेवलेले आहेत. ते कधी आहे कधी लागेल बॅच हे 220ला आहे, हे बुकमार्कसाठी 350ला आहे. अच्छा 350 तुम्ही ॲज अ बुकमार्क यूज करू शकता किंवा गाडीच्या हे कितीला शिवाचं हे हे 150चे आहेत. कोणते घ्या, हे 2 सोडून बाकी सगळे बॅचेस 250 आहेत. 150 प्रगती चव्हाण आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वराज्य शिलेदार संस्थेच्या वतीने. छान वाटतं मस्त आहे. या मूर्ती कितीला आहेत या ही 1550 आहे, अच्छा ही 1450 1550. ही पॉलिरेझन आहे मटेरियल, हँड पेंटेड आहे, वॉटरप्रूफ कलर यूज केला आहे. तुम्ही पाण्याने क्लीन वगैरे करू शकता, कलर वगैरे काय. हा याला काय बोलतात ते ते असं पैसे तेच आहे ना इथे इथे त्या हाताला ओरिजिनल आहे हा आणि धार आहे ना त्या बाजूला वीज वगैरे लावलेला असतो. हा बरोबर 20 हा शत्रूला कापलं आणि घाव भरेल तो मरणार कसा. हा तो 20 मरू शकतो बरोबर. अंगात 20 जण बनत असतो तलवारीला 20 लावायचे. हा मग म्हणजे तशी आयडियाची काम आहे. हा ते त्याचा पाय जाणार, बरोबर गँग्रेन होणार, काहीतरी होऊन तो मरणार. मरणार हा म्हणून ते बरोबर लांबून बघायचं का मस्त आहे. म्हणजे अजून पण त्याची थोडी धार आहे. आहे ना तेव्हाच हे तरवडी आहे हा, हे मराठा